हे ग्रेट रियांश मॉर्निंग एव्हरीवन. आज मला माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे, ती म्हणजे रियांश अमृत ज्यूस. रियांश अमृत ज्यूसविषयी जर बोलायचं झालं तर खरंच म्हणजे आपल्याला म्हणतात ना की बुडणाऱ्याला तिनक्याचा सहारा, डुबनेवाले को तिनके का सहारा. तसंच अमृत ज्यूस माझ्या आयुष्यामध्ये आलं. इतक्या आजारांनी ग्रस्त झाले होते, 1 वर्ष इतक्या भयानक आजारांनी ग्रस्त झाले की अक्षरशः औषधं खाऊन खाऊन माझ्या लिव्हरला सूज आली. डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरनी मला एक प्रश्न विचारला की मॅडम तुम्ही ड्रिंक करताय का? आय एम शॉक्ड. म्हणजे ॲलोपॅथी इतकी भयानक आहे आपल्या बॉडीसाठी की अक्षरशः विषाचं काम करतं ॲलोपॅथी आपल्या एकेका अवयवावरती. म्हणजे सायलेंट किलर. इतकं भयानक होतं ना ते 1 वर्ष माझ्या आयुष्यामध्ये की मी कधी कल्पना पण केली नव्हती की असे काही आजार मला फेस करावे लागतील. PCOD, दमा, शुगर, किडनी स्टोन, BP, इतके भयानक आजार, सांधेवात, इतक्या भयानक लेवलला की मला पायाने चालता सुद्धा येत नव्हतं. 1 वर्ष खूप भयानक काढलं. मला हातांनी काही काम करता येत नव्हतं. ज्या अवस्थेतून मी गेली आहे ना की दुश्मनसुद्धा त्या अवस्थेतून जाऊ नये. आणि माझ्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे त्यांची कृपा की त्यांनी अमृत ज्यूस माझ्यापर्यंत पोहोचवलं. या अमृत ज्यूसने एवढा मिरॅकल रिझल्ट मला आला की म्हणजे आय एम रिअली व्हेरी हॅप्पी. म्हणजे जर सांगायचं झालं ना, खरंच सांगते, आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती एखादी गोष्ट म्हणा, एखादं ठिकाण म्हणा, त्याच्या प्रेमात पडतो. तर मी खरंच या रियांशच्या आणि रियांश अमृत ज्यूसच्या प्रेमामध्ये आहे मित्रांनो. खरंच या अमृत ज्यूसने आज माझे सगळे आजार बरे केले. 1 वर्षाचा कोर्स केला, सगळे आजार बरे केले आणि आज माझ्या माध्यमातून 1,500 लोकांनी या रियांश अमृत ज्यूसचा रिझल्ट घेतलाय. खरंच याच्याविषयी बोलायचं तेवढं कमी आहे. रियांश, जर आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर आपल्या ऑर्गन्सवरती काम करतो, आपल्या आजारावरती काम करतो, पण रियांश अमृत ज्यूस हे आपल्या पेशंटच्या मुळावरती काम करतं. त्यामुळं तुम्ही जर अमृत ज्यूस घेतलं तर तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळे आजार बरे होतात. सगळे आजार, कितीही दुर्धर आजार असू द्यात, 100% बरे होतात. आणि पहा ना की अमृत ज्यूस बनवलं होतं निरोगी लोकांसाठी की निरोगी लोक आजारीच पडू नये. पण चमत्कार असा झाला की त्या अमृत ज्यूसने मोठमोठे आजार बरे व्हायला लागले. म्हणजे आपण जर पाहायचं झालं तर अमृत ज्यूस हे आजच्या काळातली म्हणजे मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. पण अमृत ज्यूस ही देखील आता काळाची गरज आहे. कारण आजारांचं प्रमाण एवढं वाढले, इतके वेगवेगळे आजार वाढलेत आणि त्या आजारांना योग्य तो तोडगा किंवा योग्य ते औषध डॉक्टरकडे नाही आहे. पाहायला गेलं तर शुगरच्या गोळ्या बंद होऊ शकत नाही, BPच्या गोळ्या बंद होऊ शकत नाही, पण एकमेव असं प्रोडक्ट आहे मित्रांनो की जे तुमच्या शुगरच्या आणि BPच्या गोळ्या देखील बंद करतं. खरंच तुम्ही यावरती विश्वास ठेवा. खरंच शुगर आणि BPच्या गोळ्या देखील बंद करतं. मित्रांनो, एकच करा. आयुष्यामध्ये ना अनेक चुका होतात आपल्याकडून, खूप पाप करतो आपण. आणि जर स्वर्गात जायचं झालं ना, आता पहा, स्वर्ग ना तुम्ही पाहिलाय ना मी पाहिलाय, पण म्हणतात की स्वर्गात जर जायचं झालं ना तर आपण तिथं पैसा नाही नेऊ शकत. आपण तिथं एकच करन्सी चालते, ती म्हणजे कर्मा आणि चांगलं कर्मा. आयुष्यात अनेक चुका आपल्याकडून होतात, अनेक पाप होतात, पण मित्रांनो जर एक जीव वाचवू शकलो ना आपण या पृथ्वी तलावरती, एक जीव वाचवू शकलो ना तर ते खूप मोठं पुण्य आहे, खूप मोठं पुण्य आहे. आणि खरंच मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की हे अमृत ज्यूस प्रत्येकापर्यंत पोहोचवा, कारण प्रत्येकाला त्याची गरज आहे, खूप गरज आहे. अमृत ज्यूसविषयी जर बोलायचं झालं तर अमृत ज्यूस हे 42 प्रकारच्या दुर्मिळ वनौषधींपासून बनवलेलं आहे. ज्यावरती आपण पाहतो की फवारणीसाठी वापरली जाणारी जी औषधं आहेत त्यामध्ये किती केमिकल असतं. ऑर्गॅनिक आता पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे. पण रियांश अमृत ज्यूसमध्ये वापरली जाणारी जी वनौषधं आहेत ना ती त्यामध्ये कुठल्याही प्रकारची फवारणी केलेली नाही आहे, पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत. आणि दुसरी गोष्ट जर पाहायला गेलं तर अमृत ज्यूसमध्ये वापरली जाणारी फळं म्हणजे ज्या काही बेरीज आहेत,
त्यामध्ये वापरली जाणारी जी काही वनौषधं आहेत जी आपण रेग्युलर नाही खाऊ शकत किंवा कुठं शोधायला जाणार ना, तर त्यामध्ये सगळ्या 42 प्रकारच्या वनौषधींचा काढा आहे आणि असा फॉर्म्युला आहे ना की तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक आजार बरा होऊ शकतो, प्रत्येक आजार. आणि मित्रांनो, असं नाही की आजारी लोकांनीच घेतलं पाहिजे. हे अमृत ज्यूस तुम्ही प्रत्येक निरोगी व्यक्तीने घेतलं पाहिजे. त्याला कारण असं की कुठलाही आजार हा ऑन द स्पॉट होत नाही. त्या आजाराची प्रोसेस ही आपल्या बॉडीमध्ये कमीत कमी 2 ते 4 वर्ष अगोदर सुरू झालेली असते, बरोबर की नाही. कमीत कमी 2 ते 4 वर्ष अगोदर आपल्याला माहीत नसतं की आपल्याला कुठला आजार होणार आहे, पण तो झाल्यानंतर त्याचं निदान होतं काही दिवसांनी की आपल्याला आजार झालाय. पण हे अमृत ज्यूस जर प्रत्येक निरोगी व्यक्तीने घेतलं ना, तर मित्रांनो खरंच सांगते, या भारत देशातून सर्व शारीरिक आजार दूर होतील, सगळ्यांना आरोग्य मिळेल, कुणीच आजारी पडणार नाही. त्यामुळे प्लीज मी सर्वांना मनापासून विनंती करेन की हे रियांश अमृत ज्यूस प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा. हा विडा मी उचललाय की आज मी जशी बरी झाली आहे मित्रांनो, मीच नाही, मी माझ्या फॅमिलीमध्ये अनेक लोकांवरती रिझल्ट घेतले. माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या मित्रमंडळींमध्ये आणि माझ्या जेवढे कॉन्टॅक्ट आहे त्या प्रत्येक कॉन्टॅक्टपर्यंत मी अमृत ज्यूस पोचवायचा प्रयत्न करते. हा विडा मी उचललाय कारण मला माझ्या CMD सरांचं स्वप्न आहे की आपल्या भारतातून आपले शारीरिक आणि आर्थिक 2 आजार दूर करायचे. तर मी हा विडा उचललेला आहे की भारतात प्रत्येक व्यक्तीपर्यंत अमृत ज्यूस पोहोचवायचे. तर मित्रांनो, तुम्ही देखील मला सहकार्य करा, मला मदत करा आणि माझ्या हातात हात देऊन मी हा जो प्रण घेतलेला आहे त्या प्रणमध्ये मला सहकार्य करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत अमृत ज्यूस पोहोचवायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल, हे अमृत ज्यूस कमीत कमी 10 लोकांपर्यंत पोहोचवा. त्या व्यक्तींवर रिझल्ट घ्या आणि प्रत्येकाने 10 व्यक्तींपर्यंत जर हा अमृत ज्यूस पोहोचवायचा प्रयत्न केला किंवा हा व्हिडिओ जर उचलला तर भारतात प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे अमृत ज्यूस पोहोचू शकतं. अमृत ज्यूस मित्रांनो खरंच काळाची गरज आहे. हा माझा शब्द कायम लक्षात ठेवा आणि अमृत ज्यूस प्रत्येकापर्यंत पोहोचवा, कारण आपल्याला या भारतामधून आजार बरे नाही करायचे तर निरोगी जनता घडवायची जी आजारीच पडणार नाही. थँक्यू सो मच. माझ्या सर्व टीमला मी थँक्यू बोलेन, मी माझ्या सर्व अपलाईनला थँक्यू बोलेन. थँक्यू सो मच CMD सर, थँक्यू सो मच रियांश. हर हर रियांश, हर घर रियांश.